काळ्या मातीमध्ये डाळिंब शेती फुलत नाही किंवा तिथं जास्त मर रोग येतो किंवा क्वालिटीचे फळं निघते नाही, हे आपलं प्रत्येक शेतकऱ्याचे म्हणणं असतं की माझी काळी माती डाळिंब लागवड करू का नको. पण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा 1 नंबर भाव विकला गेला 501 रुपये किलोने आणि ज्यांचा हायेस्ट फळ निघालं आपलं 975 ग्रॅमचं फळ, त्यांची काळ्या मातीतला आत्ताचा प्लॉट आहे. हा पहिल्या वर्षाचा बहार आहे. आपण बघू शकता पूर्ण काळी माती इथं. तरी त्यांनी या पद्धतीचा संगोपन करून, चांगल्या पद्धतीचं संगोपन करून या पद्धतीची फळं आत्ता त्यांनी डेव्हलप केलेली आपले बाग. हा भगव्याचा बाग आहे. या पद्धतीत चांगलं नियोजन आपलं जर असलं तर 100% काळ्या मातीत पण आपण या पद्धतीची शेती फुलवू शकता. आपण त्यांची पूर्ण मुलाखत आपण पुढे बघणारच आहोत. पण तरी पण शेतकऱ्यांना विनंती आहे की आपली जरी काळी माती असेल, बेड जर आपण उंच केले, हे 1 ते 1.5 फूट उंच बेड आहे आणि 2.5 फूट रुंदीला बेड आहे, त्यावरती त्यांनी लागण केलेली आहे या झाडाची. 100% आपण याची कॅनोपी बघू शकता झाडाची. एवढा पाऊस झाला, एकही सिंगल पत्तीवरती छोटा स्पॉट पण नाहीये आणि या पद्धतीचे फळं आहेत. हे फळं बघू शकता आपण. याच्यापेक्षा आपल्याला काय क्वालिटी पाहिजे. वरती त्यांनी क्रॉप कव्हरचा यूज केलेला आहे पावसाळ्यामध्ये पण. प्रत्येक झाड बघितलं आपण तरी प्रत्येक झाडाचं फळ आपल्याला या पद्धतीत दिसतंय. आपल्याला स्पॉट दिसत नाही कुठंही. पण या झाडाचं सुद्धा प्रत्येक खोड जर बघितलं तर खोडाजवळ पूर्ण निर्मळ आहे. एकही वॉटर शूट आपल्याला दिसत नाही त्याच्यामध्ये किंवा कुठलंही गवत दिसत नाही. एवढा सप्टेंबर महिन्यामध्ये धोधो पाऊस होता. छान प्रकारे आळं केलेलं आहे. त्याच्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक ते प्रत्येक 1.5 ते 2 महिन्यातून स्प्रे करून ड्रिंचिंग करत असतात. खोडाचे जो लवचिकपणा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो तो महत्त्वाचा आहे. आपल्याला झाडाचं स्टोरेज आपल्याला त्याच्यावरून कळतं. हा जो खोडाचा लवचिकपणा आहे तो आपल्या झाडाचा टिकून राहायला पाहिजे शेवटपर्यंत. त्यासाठी व्यवस्थित खालून जे आपण सोडणार आहेत अन्नद्रव्य, त्यांचं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन जर आपलं काळी मातीत जर व्यवस्थित झालं तर अशा प्रकारची बाग आपण 100% आणू शकता. आपण बघू शकता पूर्ण ब्लॅक सॉइल आहे. पूर्ण ब्लॅक सॉइल आहे. या पद्धतीत पन्हाळे बंधूंनी आपल्या पूर्ण महाराष्ट्रात, भारतात गाजावाजा डाळिंबाच्या बाबतीत केला आणि या क्वालिटीचे आपल्याला फळं दिली. आणि सर्व शेतकऱ्यांना खरं तर यांच्याकडनं प्रेरणा भेटली की डाळिंब शेतीमध्ये चांगलं काम जर केलं तर या पद्धतीचं आपण योग्य संगोपन जर केलं तर या पद्धतीचं आपण प्रोडक्शन काढून आपल्या बागांमधनं लाखो काय कोटीचं उत्पन्न 100% काढू शकतो. प्रत्येक झाड बघाल तर प्रत्येक झाडाची पानाची कॅनोपी बघू शकता आपण. या कॅनोपीवरतीच आपल्या झाडाची जी आहे ती क्वालिटी मेंटेन होते. प्रत्येक फळ न फळ तुम्हाला याच्यासाठी दाखवतोय की कुठेही स्पॉट नाही या फळाला. ह्या सप्टेंबर एवढा निसर्गाने कोप केला, पण आपण जर यांच्या बागेवरती बघितलं का असं वाटतं की यांच्याकडे पाऊसच झालेला नाहीये. एवढा सुंदर बाग त्यांचा आहे. डाळिंबाच्या बागेत खोडाची, फर्टिगेशनची, पाण्याची आणि फवारणीची योग्य त्यावेळी जर काळजी घेतली तर पन्हाळे बंधूंसारखंच आपली डाळिंब शेती सुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकते. या सीझनमध्ये एवढ्या क्वालिटीचे फळं मला नाही वाटत भारतामध्ये कुठं बघायला भेटतील आपल्याला. पूर्ण लाल बुंद प्रत्येक फळ, प्रत्येक झाड या क्वालिटीचं आहे. मुद्दामहून मी हे दाखवतोय तुम्हाला. तर आपण हा पूर्ण व्हिडिओ बघावा. त्यांची मुलाखत पण पुढे असणार आहे.